माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी राम एनकर, मणिबाई गुजराती हायस्कूल, अमरावती. यावर्षी आपण सर्वांनीच ऑनलाईन अध्यापन केलेलं आहे. तरीही सर्वांना भरघोस यश प्राप्त हो अशी आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. त्यासाठी आपल्याला कृतीपत्रिका समजून घेणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आपण इंग्रजी विषयाची ॲक्टिव्हिटी शीट समजून घेऊया. त्यासोबतच यावर्षी कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद होत्या, ऑफलाईन अध्यापन बंद होते. म्हणूनच शासनाने 25% सिलेबस हा कमी केलेला आहे. तो नेमका कोणता भाग कमी झालेला आहे तेही आपण आज बघणार आहोत. तसेच अंतर्गत मूल्यमापनाचे स्वरूपही आज आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर म्हणून सर्वांनी लक्षपूर्वक पहा आणि ऐका. ओके, चला तर मग प्रथम आपण फॉर्मॅट ऑफ ॲक्टिव्हिटी शीट बघूया. पूर्वी ज्याला आपण प्रश्नपत्रिका म्हणत होतो त्याला अलीकडे ॲक्टिव्हिटी शीट असं म्हटलं जाते. तर आपल्याला माहिती असेलच की ॲक्टिव्हिटी शीट ही 80 गुणांची असते आणि 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी दिलेले असतात. असे एकूण 100 गुण इंग्रजी विषयासाठी राखून ठेवलेले असतात. तर प्रथम आपण ॲक्टिव्हिटी शीटचे स्वरूप समजून घेऊया. ॲक्टिव्हिटी शीटमध्ये एकूण 6 सेक्शन्स असतात. सेक्शन 1 हा लँग्वेज स्टडी सेक्शन असतो. या अंतर्गत क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन 1B चा समावेश होतो. यामध्ये बेसिक इंग्लिश ग्रामर अँड व्होकॅब्युलरीवर आधारित 10 गुणांच्या ॲक्टिव्हिटीज असतात. पैकी क्वेश्चन 1A मध्ये एकूण 6 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. त्यापैकी कोणत्याही 4 ॲक्टिव्हिटीजची उत्तरे आपल्याला लिहावायची असतात. म्हणजेच प्रत्येकी 2 गुणांची 1 याप्रमाणे 4 ॲक्टिव्हिटीजसाठी एकूण 8 गुण दिलेले असतात. आणि क्वेश्चन 1B मध्ये बेसिक इंग्लिश ग्रामर आणि व्होकॅब्युलरीवर आधारित पण थोड्या चॅलेंजिंग ॲक्टिव्हिटीज 2 गुणांसाठी इथे दिलेल्या असतात. म्हणजे क्वेश्चन 1A आणि क्वेश्चन 1B हा एकूण 10 गुणांचा प्रश्न असतो. 10 गुणांची ॲक्टिव्हिटी असते. तर आता बघूया आपण सेक्शन 2 कडे. सेक्शन 2 हा टेक्स्च्युअल पॅसेजेसचा असतो. टेक्स्च्युअल पॅसेजेसला आपण सीन पॅसेजेस देखील म्हणतो. तर या सेक्शन अंतर्गत प्रश्न क्रमांक 2A आणि B याचा समावेश होतो. तर क्वेश्चन नंबर 2A आणि B यामध्ये प्रत्येकी 10 गुण याप्रमाणे 2 पॅसेजेस 20 गुणांसाठी दिलेले असतात. क्वेश्चन 2A मध्ये एक पॅसेज आणि क्वेश्चन 2B मध्ये दुसरा पॅसेज. अशा प्रकारे 2 सीन पॅसेजेस इथे दिलेले असतात. प्रत्येक पॅसेजवर प्रत्येकी 2 गुणांच्या 5 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. या ॲक्टिव्हिटीजमध्ये सिम्पल फॅक्च्युअल, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, ग्रामर, व्होकॅब्युलरी अँड सेल्फ रिस्पॉन्स इत्यादी प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजचा समावेश असतो. त्यानंतर असतो सेक्शन 3. सेक्शन 3 हा पोएट्रीसाठी राखून ठेवलेला असतो. या सेक्शनच्या अंतर्गत क्वेश्चन 3A आणि क्वेश्चन 3B चा समावेश होतो. इथे क्वेश्चन 3A मध्ये
कोणत्याही एका कवितेचा उतारा दिलेला असतो आणि त्यावर 3 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, A1, A2 आणि A3. त्यांना 5 गुण असतात. आकलनासाठी या ॲक्टिव्हिटीज असतात. नंतर क्वेश्चन 3B दुसरी एक कविता, दुसरी एक पोयम दिलेली असते ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी. त्याला पण 5 गुण दिलेले असतात. तुम्हाला माहीत असेलच की ॲप्रिसिएशन लिहित असताना आपल्याला 5 मुद्दे लक्षात ठेवावे लागतात. त्यामध्ये नेम ऑफ द पोयम, नेम ऑफ द पोएट, रायमिंग स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच आणि थीम और सेंट्रल आयडिया या 5 पॉईंट्सचा समावेश होतो. तर हे 5 पॉईंट आपण लक्षात ठेवले आणि त्यानुसार प्रत्येक पोयमची माहिती आपण संग्रहित करून ठेवली ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी, तर आपले हे 5 मार्क कुठेही जाणार नाहीत. तर त्यानंतर आहे सेक्शन 4. सेक्शन 4 हा असतो नॉन टेक्स्च्युअल म्हणजेच अनसीन पॅसेजचा, पुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज इथे दिलेला असतो. तर याच्या अंतर्गत सेक्शन 4च्या अंतर्गत प्रश्न क्रमांक क्वेश्चन नंबर 4A आणि B यामध्ये हा एक क्वेश्चन 4A प्रथम एक अनसीन पॅसेज दिलेला असतो आणि त्या अनसीन पॅसेजवर सीन पॅसेजप्रमाणे टेक्स्च्युअल पॅसेजवर क्वेश्चन 2 जसे 5 ॲक्टिव्हिटीज असतात त्याच प्रकारच्या 5 ॲक्टिव्हिटीज प्रत्येकी 2 गुणांच्या 5 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. म्हणजे प्रश्न क्रमांक क्वेश्चन 4A जो पॅसेज असतो तो सुद्धा एकूण 10 मार्कांचा असतो. नंतर क्वेश्चन 4B आपल्याला क्वेश्चन 4A दिलेला जो अनसीन पॅसेज असतो त्याच पॅसेजची समरी लिहून योग्य ते शीर्षकही त्याला द्यायचे असते. आणि क्वेश्चन 4B सुद्धा 5 गुण असतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रश्न क्रमांक 4A आणि B मिळून 15 गुण याच्यासाठी दिलेले असतात. म्हणजे 15 गुण प्रश्न क्रमांक 4ला झाले. त्यानंतर येतो आहे सेक्शन 5. सेक्शन 5 हा सर्वात महत्त्वाचा असतो, रायटिंग स्किल सेक्शन. या सेक्शनच्या अंतर्गत प्रश्न क्रमांक 5, क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 प्रत्येक क्वेश्चनमध्ये A आणि B असे 2 भाग असतात. क्वेश्चन 5AB अँड क्वेश्चन 6A अँड B. तर यापैकी क्वेश्चन नंबर 5A आपल्याला लेटर रायटिंगच्या अंतर्गत फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर दोन्ही लेटर दिलेले असतात. यापैकी आपल्याला एक लेटर कोणतेही जे आपल्याला चांगल्या प्रकारे लिहिता येते, ज्याचा सराव आपण चांगल्या पद्धतीने केलेला असतो, असे एक लेटर इथे लिहायचे असते आणि या लेटरला सुद्धा इथे 5 गुण दिलेले असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5B. प्रश्न क्रमांक 5B आपल्याला डायलॉग रायटिंग आणि स्पीच रायटिंग दिलेले असते. यापैकी कोणते एक आपल्याला लिहायचे असते, त्यालासुद्धा 5 गुण दिलेले असतात. डायलॉग रायटिंगच्या अंतर्गत ABC असे 3 प्रकारच्या 3 पद्धतीने डायलॉग्स विचारलेले असतात. एक डायलॉग फ्रॉम जम्बल्ड सेंटेन्सेस असतो, दुसरा फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट द डायलॉग असा प्रकार असतो आणि तिसरा डायलॉग लिहिण्यासाठी एक छोटासा टॉपिक दिलेला असतो आणि त्यावरती एक स्मॉल डायलॉग, शॉर्ट डायलॉग आपल्याला लिहावा लागतो, मिनिमम 6 एक्सचेंजेस असलेला. ठीक आहे. तर असा हा क्वेश्चन नंबर 5B असतो, त्यालासुद्धा 5 गुण दिलेले असतात. त्यानंतर क्वेश्चन 6A इन्फॉर्मेशन ट्रान्सफरवर आधारित ॲक्टिव्हिटीज असतात. यामध्ये
2 प्रकार असतात, व्हर्बल टू नॉन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बल. यामध्ये सुद्धा आपल्याला 2 पैकी एकच लिहायचे असते आणि याला सुद्धा 5 मार्क दिलेले असतात. आता क्वेश्चन 6B मध्ये क्वेश्चन 6B हा एक्सपांड द थीम या प्रकारात येतो आणि या एक्सपांड द थीमच्या अंतर्गत 2 ॲक्टिव्हिटीज आपल्याला विचारलेल्या असतात. फर्स्ट ॲक्टिव्हिटी असते न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन आणि सेकंड ॲक्टिव्हिटी असते डेव्हलपिंग अ स्टोरी विथ अ गिवन बिगिनिंग ऑर ॲन एंड. तर या 2 पैकी कोणतीही एक ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची असते, एक लिहायचं असते आणि त्याच्यासाठी सुद्धा 5 गुण इथे दिलेले असतात. म्हणजे रायटिंग स्किलला एकूण 20 गुण दिलेले आपल्याला आढळतात. आता शेवटचा सेक्शन आहे सेक्शन नंबर 6. हा सेक्शन नंबर 6 ट्रान्सलेशनसाठी राखून ठेवलेला आहे. 5 गुणांचं ट्रान्सलेशन इथे यामध्ये विचारलेलं असते. यामध्ये इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्य आणि इंग्रजी म्हणी किंवा प्रॉव्हर्ब, म्हणी म्हणजे प्रॉव्हर्ब यांच्या आपल्याला आपल्या माध्यम भाषेमध्ये बिनचूक भाषांतर करायचे असते. तर याला क्वेश्चन 6मध्ये जो प्रश्न क्रमांक 7 असतो त्याला 5 गुण दिलेले असतात. तर अशा प्रकारे संपूर्ण 6 सेक्शनची जी ॲक्टिव्हिटी शीट असते ती आपण संपूर्णपणे इथे समजावून घेतली आहे. आणि 9व्या वर्गामध्ये जी आपली ॲक्टिव्हिटी शीट होती फर्स्ट टर्ममध्ये, सेकंड टर्ममध्ये, तशाच पद्धतीची त्याच पॅटर्नवर आधारित ॲक्टिव्हिटी शीट ही 10वीत सुद्धा आपल्याला असते. तोच पॅटर्न इथे राहील. ठीक आहे. आता यामध्ये आपण आणखी एक गोष्ट पाहणार होतो ती म्हणजे रिडक्शन इन सिलॅबस. यावर्षी म्हणजे 2020-21साठी कमी झालेला जो सिलॅबस आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र असल्यामुळे शाळा बंद होत्या, ऑफलाईन अध्यापन बंद होतं, आपण सर्वांनी ऑनलाईन अध्ययन केलेलं आहे. म्हणून शासनाने यावर्षी 25% सिलॅबस हा कमी केलेला आहे. तर या सिलॅबसमध्ये, या अभ्यासक्रमामध्ये नेमकं काय काय कमी केलेलं आहे त्याचासुद्धा आपण विचार करूया, ते पण बघूया. तर आपल्या कोर्सबुकमध्ये जो 4था युनिट आहे त्या 4थ्या युनिटमधील 3 चॅप्टर्स इथे कमी केलेले आहे. 4.2 भोली हा लेसन वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर 4.3 ओ कॅप्टन माय कॅप्टन ही पोयमसुद्धा या वर्षीसाठी मूल्यमापनातून वगळण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर 4.5 जोन ऑफ आर्क हा लेसन पण या वर्षीसाठी मूल्यमापनातून वगळण्यात आलेला आहे. याचा अर्थ या 3ही पाठांवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येणार नाहीत. इथे आपण आता स्पष्ट झालेलं आहे. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण 80 गुणांची एक ॲक्टिव्हिटी शीट पूर्णपणे समजावून घेतली आहे. त्यानंतर नेमका कोणता कोर्स हा रिड्यूस झालेला आहे, कमी झालेला आहे, ते सुद्धा आता आपल्याला एकदम क्लिअरली माहीत झालेलं आहे. आणि आता उरलं इंटरनल इव्हॅल्युएशन, अंतर्गत मूल्यमापन कशा पद्धतीने होते. अंतर्गत गुण कशा प्रकारे दिले जातात, कोणत्या आधारावर दिले जातात ते पण आता आपण बघणार आहोत. तर अंतर्गत मूल्यमापनामध्ये पहिली गोष्ट
येत असते ती म्हणजे ओरल एक्झाम. ओरल एक्झामला 10 गुण दिलेले असतात. ओरल एक्झामच्या अंतर्गत 2 स्किल्स तपासले जातात. त्यापैकी लिसनिंग स्किल 5 गुणांचं आणि स्पीकिंग स्किल 5 गुणांचं, असे 2 स्किल मिळून 10 गुण ओरलला दिलेले असतात. लिसनिंग स्किलमध्ये कोणतेही 10 शब्द किंवा कोणतेही 5 वाक्य तुम्हाला ऐकून बिनचूकपणे ते लिहावे लागतात, किंवा त्याच्याऐवजी एखादी ऑडिओ क्लिप तुम्हाला ऐकवली जाईल आणि त्या ऑडिओ क्लिपच्या आधारे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला केवळ ऐकून बिनचूकपणे लिहावी लागतील. अशा पद्धतीचा हा लिसनिंग स्किलवर आधारित एक प्रश्न असतो ओरल एक्झाममध्ये. नंतर दुसरं स्पीकिंग स्किल जे आहे ओरल एक्झाममधील, ते सुद्धा 5 मार्कांसाठी आहे. स्पीकिंग स्किल तपासण्यासाठी तुम्हाला 2 मिनिटं इंग्रजीमध्ये तुमच्या आवडत्या पुस्तकावर, तुमच्या आवडत्या पाठावरती, किंवा तुम्हाला आवडलेली एखादी गोष्ट असेल, एखादं पुस्तक तुम्ही वाचलेलं असेल, एखादी कविता तुम्हाला आवडलेली असेल, कथा आवडलेली असेल, त्यावर कमीत कमी 2 मिनिटं तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं असते. तर हे झालं तुमचं स्पीकिंग स्किल. ओके. तर अशा पद्धतीने 10 मार्कांची ओरल टेस्ट अंतर्गत मूल्यमापनाच्या अंतर्गत घेतली जात असते. नंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या अंतर्गतच असाइनमेंट्स पण येतात. असाइनमेंटला सुद्धा 10 गुण दिलेले असतात. या असाइनमेंटसाठी बोर्डाने, शासनाने 6 टॉपिक्स आपल्याला दिलेले आहेत. 6 जे विषय आहे ते दिलेले आहे. या 6 पैकी प्रथम सत्रासाठी 2 आणि द्वितीय सत्रासाठी 2 अशा एकूण 4 असाइनमेंट आपल्याला करायच्या असतात आणि त्याला एकूण 10 गुण दिलेले असतात. अशा प्रकारे ओरल टेस्ट 10 आणि असाइनमेंट 10 असे मिळून 20 गुण या अंतर्गत मूल्यमापनासाठी विचारात घेतले जातात आणि ते गुण बोर्डाला पाठवण्यात येतात शाळेकडून. आणि मग बोर्डाच्या मार्कशीटवर तुमचे जे मार्क्स येतात ते एकूण 100 पैकी तुम्हाला किती गुण मिळाले असं त्या मार्कशीटवर तुम्हाला 100 पैकी गुण दिलेले असतात. तर इथे आज आपण 3 गोष्टी स्पष्टपणे पाहिलेल्या आहेत. एक ॲक्टिव्हिटी शीट, फॉर्मॅट ऑफ ॲक्टिव्हिटी शीट आपण समजावून घेतली आहे. दुसरं सिलॅबसमध्ये काय काय रिड्यूस झालेला पार्ट आहे तो बघितला आहे. आणि इंटरनल इव्हॅल्युएशन, अंतर्गत मूल्यमापन कसं होते, कोणत्या आधारावर केलं जाते ते पण इथे बघितलेलं आहे आपण. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील अशी मी अपेक्षा करतो. आणि शेवटी एक तुम्हाला सांगावं असं वाटते की ऑनलाईन अध्यापन करत असताना, ऑनलाईन शिकत असताना प्रत्यक्ष अध्यापनाची प्रत्यक्ष अध्यापनाप्रमाणे आपल्याला अनेक गोष्टी समजत नाहीत. तर त्या समजून घेण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतात. एखादा पाठ पहिल्यांदा जर आपल्याला समजलेला नसेल तर तो पुन्हा समजून घ्यावा लागतो, पुन्हा ऐकावा लागतो, पुन्हा त्याचा व्हिडिओ बघावा लागतो, पुन्हा त्याचे प्रश्न सोडून बघावे लागतात. तर हे सर्व आपण करावं. ग्रामर आपल्याला जे शिकवलेलं आहे 5वीपासून 10वीपर्यंत ते सर्व ग्रामर 10वीच्या एक्झामसाठी विचारले जाऊ शकते. रायटिंग स्किलचा विशेष सराव करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ज्या आपण लिहिताना चुका करतो त्या चुका टाळणं आवश्यक आहेत. चुका कमीत कमी केल्या तरच आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येतील, हे पण सत्य आहे. आणि जाता जाता पुन्हा एकदा तुमच्या 29 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या SSC बोर्डाच्या एक्झामसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.